काय ग, काय करते? ट्युटोरियलची तयारी करतेय. 15-15 मुलांचा गट केलाय. मेघना, हल्ली मराठी हा विषय मुलं फारशा गांभीर्याने घेत नाहीयेत. हो, हा विषय शिकून पुढे नोकरी धंद्याची संधी नाही असं वाटतं मुलांना. आणि काही अंशी ते खरं सुद्धा आहे. मेघना, तरी पण मला असं वाटतं की पूर्वीपेक्षा आता अधिक संधी आहेत. मनोरंजन चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, पत्रकारिता, भाषांतरकार म्हणून संधी आहेत. खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो जीवनावश्यक शिक्षणाचाच. अगं, अजूनही पदवीसाठी असे विषय शिकवले जातात ज्यांचा पुढे आयुष्यात काहीच उपयोग होत नाही. अर्थशास्त्राच्या अभ्यासात बँका, इन्शुरन्स कंपन्या ह्यांचा केवळ अर्थसेवेशी निगडित संस्था असाच उल्लेख येतो. पण पुढे प्रत्यक्ष व्यवहारात तिथे काम करताना नेमकं काय करावं लागतं याची जुजबी सुद्धा माहिती नसते मुलांना. आणि सगळ्याच विषयांच्या बाबतीत तसं आहे. परवा मंजिरी मॅडम आणि नाईक सर तेच बोलत होते. त्या दोघांनी मिळून मागे याच संदर्भात एक मसुदा तयार केलाय. आता स्टडी बोर्डाची मीटिंग आहे ना, तिथे मंजिरी मॅडम ते प्रेझेंट करणार आहेत. एक मिनिट. हॅलो, हां बोल. हो हो, सगळे पेपर्स आहेत. ओके, तू मुंबईला येतोयस का? ओ हां, बरोबर. मग तू कॉलेजमध्येच येशील का? हो, मी कॅरी करेन. ओके, कधी येणारच कळव. बाय. माझी केस हाय म्हणून निभावते, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. कधी कधी वाटतं देव दुःख देतो पण अशी फुंकरही घालतो ज्या मदतीचं ओझं होणार नाही. अशा प्रकारची मदत करणारी माणसं खूप कमी असतात या जगात.